नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण महानिर्मितीमार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निम्नस्तर लिपिक लेखा आणि निम्नस्तर लिपिक मानव संसाधन या पदांची जाहिरात क्रमांक 5 2024 याविषयी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की विविध विभागाच्या विविध पदांच्या भरतीविषयीची माहिती आम्ही या ठिकाणी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागाच्या ज्या विविध भरती आहे, विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील या सर्वांच्या भरतीची डिटेल, त्या भरतीविषयीचे असलेले तुमचे प्रश्न, त्यांचे उत्तर देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण बघूया की महानिर्मितीमार्फत कोणती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो लोकमत जाहिरात क्रमांक 5 2024, दिनांक दिलेला आहे 15/3/2024, म्हणजे आजची जाहिरात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो काय लिहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून निम्नस्तर लिपिक लेखा व निम्नस्तर लिपिक मानव संसाधन या पदांकरता पुढील प्रमाणे लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। सदरील जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध कागदपत्रांची किंवा प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र। याविषयी मी कालच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं आहे की जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात वैधता प्रमाणपत्र नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे जर जात प्रमाणपत्र आहे तरी तुम्ही अर्ज सादर करू शकता। कारण जर एकदा का तुमचं सिलेक्शन झालं त्यानंतर डिपार्टमेंट मार्फत आपल्याला एक पत्र दिलं जातं, ती आपल्याला जात वैधता पडताळणी कार्यालयामध्ये सादर करावं लागतं। त्यांच्याकरता आवश्यक असलेले कागदपत्रे, दस्तऐवज आपल्याला सादर करावे लागतात, त्यानंतर आपली जात वैधता पडताळणी केली जाते। त्यानंतर त्याचबरोबर मित्रांनो, समांतर आरक्षणासंबंधीचे प्रमाणपत्र जसे महिला आरक्षण, खेळाडू पडताळणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र इत्यादी ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील। यास्तव सध्याची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे, म्हणजे विविध कागदपत्रांची किंवा प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे। हे जे आता आपण डॉक्युमेंट्स बघितले, या डॉक्युमेंट्सची पूर्तता तुम्हाला करावी लागेल। यास्तव सध्याची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे। निम्नस्तर लिपिक लेखा व निम्नस्तर लिपिक मानव संसाधन या पदांची सामाजिक किंवा समांतर आरक्षण या सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक नजीकच्या काळात महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर करिअर किंवा ऍडव्हर्टाइजमेंट विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर सदर जाहिरात कशा पद्धतीने असणार आहे, कोणत्या पदाच्या कॅटेगरीनुसार किती जागा असणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ। या ठिकाणी दिलेलं आहे पदाचे नाव आणि त्यानंतर दिलेले आहे कॅटेगरी। तर या ठिकाणी बघू शकतो निम्नस्तर लिपिक लेखा, अनुसूचित जाती 5 पदे, अनुसूचित जमाती 3 पदे, विमुक्त जाती अ 1 पद, भटक्या जमाती ब 1 पद, भटक्या जमाती क 1 पद, भटक्या जमाती ड 1 पद, इतर मागासवर्ग 8 पदे, आर्थिक दुर्बल घटक 9 पदे, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SEBC यांचे 4 पदे आणि खुला म्हणजे ओपन कॅटेगरीचे 10 पदे, असे एकूण निम्नस्तर लिपिक लेखा या पदाकरता 43 पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्याचबरोबर निम्नस्तर लिपिक मानव संसाधन या पदाकरता अनुसूचित जाती 5 पदे, अनुसूचित जमाती 4 पदे, विमुक्त जाती अ 4 पदे, भटक्या जमाती ब 2 पदे, भटक्या जमाती क 1 पद, भटक्या जमाती ड 1 पद, त्यानंतर इतर मागासवर्गाकरता एकही पद नाही, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक 9 पदे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SEBC यांची 4 पदे आणि खुला म्हणजे ओपन कॅटेगरीचे 7 पदे, असे एकूण 37 पदे या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे, म्हणजे 37 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। असे एकूण 80 पदांची जाहिरात महानिर्मितीमार्फत लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर आणि सर्वात योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला विविध विभागाच्या विविध पदांच्या जाहिरातीविषयी जर माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनल सोबत जुडून राहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारची नियमित माहिती तुम्ही मिळवत राहा। तर मित्रांनो, या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद। येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।